नमस्कार. टू द पॉइंट या आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे. त्यांच्याशी आपण बोलूयात. मॅडम, तुमचं स्वागत आहे माय कोकणमध्ये. पहिला प्रश्न, तुम्ही महायुतीमध्ये का नाहीत? याचं उत्तर नक्कीच तुम्हाला सन्माननीय आमदारांची जी मागे एक हे झाली बाईट झाली, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. जिथे जिथे राष्ट्रवादीची गावं आहेत तर तिथे तिथे बूथ ते मायनस राहिले. पण सन्माननीय खासदारांनी त्याचंही उत्तर दिलं की लोकसभेला सन्माननीय खासदार साहेब हे 8,500ने मायनस होते दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि त्याच विधानसभा क्षेत्रामध्ये योगेश कदम 22,000 ते 24,000 पुढे आहेत. मग याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की काम कोणी केलं नाही याचं उत्तर मला असं वाटतं ते आपोआप भेटतंय. पण तुम्हाला ते इथे काही जागा देणार होते, पण मग ती चर्चा का फिसकटली? नाही, अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. सन्माननीय आमच्या ज्या महिला बालकल्याण मंत्री अदितीताई आहेत, जेव्हा आमची मुंबईची मीटिंग झाली तर त्याच्यामध्ये अदितीताईंनी सन्माननीय आमदारांना महायुती म्हणून आपण लढूया असं बोलल्या होत्या. तर तेव्हा त्यांनी असं की बाबा राष्ट्रवादीने आमचं काम नाही केलं किंवा मग बऱ्याच ठिकाणी आम्ही मायनस राहिलो, असं थोडीशी उडवाउडवीची उत्तरं दिली. कारण ज्या पद्धतीने त्यांना विजय मिळाला त्या विजयामध्ये त्यांना असं वाटलं की समोरचं कोणी शिल्लक राहिलेलं नाहीये, किंवा जे त्यांचे विरोधी पक्षात होते तेही आता त्यांच्याकडे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी जनता त्यांच्या सोबत आली आहे. पण मला प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं, कुठलंही एक नेतृत्व कुठं गेल्यानंतर जो सुज्ञ मतदार किंवा जो तळागाळातला जो मतदार असतो तो नेहमी पक्षाशी एकनिष्ठ असतो, विचारधारेशी एकनिष्ठ असतो. पण मग आता तुमच्या किती जागा इथे तुम्ही लढवताय आणि तुमची जी युती झाली आहे ती काहीतरी वेगळं ऐकायला येत आहे कानावर. भाजप सोबत आहात, शिवसेना उबाठा बरोबर तुमची युती आहे, तर हे खरं आहे का? आमची अधिकृत युती ही भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाशी आहे. आणि स्थानिक स्तरावरती स्थानिक लेवलला आपण जेव्हा एखाद्या जो कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला न्याय देत असताना, ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, तेव्हा खासदारांसाठी आम्ही एकत्र आलो, आमदारांसाठी आम्ही एकत्र आलो. तर आता जेव्हा तळागाळातला कार्यकर्ता जो अहोरात्र आपल्या नेत्याला आमदार आणि खासदार करण्यासाठी काम करतो, तर त्या कार्यकर्त्याचं जेव्हा इलेक्शन आहे तर तेव्हा कुठेतरी कार्यकर्त्याला डावललं जातं असं वाटतं. तर त्यावेळेस अशा भूमिका घ्यायला लागतात त्या त्या स्तरावरती. मग आता तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? काय स्थिती आहे? कारण तुमचे विरोधक असं सांगतायत की 18-0 या तालुक्यामध्ये होणार आहे. मला असं वाटत नाही की 18-0 होईल म्हणून. कारण जी आता परिस्थिती बघितली तुम्ही ग्राउंड लेवलची, तर बऱ्यापैकी जो मतदार आहे तो सुज्ञ आहे. कारण ज्या गावामध्ये आम्ही लोकसभेला मतदान मागायला गेलो महायुतीच्या माध्यमातून, त्याच गावामध्ये आम्ही विधानसभेचं मतदान मागायला गेलो. आणि त्याच गावात जात असताना जेव्हा लोक विचारतात की तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की यांच्यासाठी मतदान करा, यांच्यासाठी मतदान करा, मग आता ही वेळ का आली, तेव्हा आम्हाला सुज्ञ मतदाराला असं सांगावं असं वाटतं की हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्याचं इलेक्शन करत असताना त्या त्या तळागाळातला कार्यकर्ता जपायचा असतो, आणि म्हणून आम्ही ही लढाई लढतोय. तर लोकांचा आम्हाला छान प्रतिसाद आहे. या निवडणुकीमध्ये तुमचे किती उमेदवार आहेत? या निवडणुकीमध्ये आमचे जिल्हा परिषदला 2 उमेदवार आहेत, पंचायत समितीला आमचे 3 उमेदवार आहेत. याच्यावर एक मला प्रश्न विचारायचा आहे की तुमचे 3 नाही 4 उमेदवार आहेत. एक घड्याळ चिन्ह पालगडमध्ये आहे आम्हाला दिसतोय. आम्ही एक विशिष्ट वाटाघाटी करत असताना पक्षाच्या अंतर्गत, तर ती सीट त्यावेळेस उभाटाला सुटली होती. पण तिथे आमच्या पक्षाकडनं एबी फॉर्म आधी दिला गेला होता, आणि ज्या वेळेस एबी फॉर्म दिले होते त्यावेळेस सन्मान्य तालुका अध्यक्ष असे बोलले होते. आणि म्हणजे तेच असे नाही, अशा अजून 2 सीट आहेत की त्यांचे आम्ही 3 सीट आहेत की त्यांचे फॉर्म आम्ही मागं घ्यायला सांगितले. पण त्या विभागातले जे कार्यकर्ते ते अविरत तिथं कार्य करतात. त्यांना असं वाटलं की आम्हाला ही संधी आहे, त्या संधीचं आम्हाला सोनं करायचं आहे. पण मग घड्याळाचा प्रचार तुम्ही करणार नाही? नाही, घड्याळाचा प्रचार आम्ही करणार ना. आम्ही कुठंही घड्याळाच्या विरोधात जाऊन कुठला प्रचार करताना
म्हणजे मला असं वाटतं मी तरी दिसलेली नाहीये. ज्या ज्या विभागामध्ये आम्ही काम करतो त्या त्या विभागामध्ये ते घड्याळ असेल, कमळ असेल किंवा आमचा जो मित्रपक्ष आहे तो असेल, त्या त्या विभागामध्ये आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम करतो. तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुमचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीमध्ये? आता विकासाचा मुद्दा म्हणजे एकंदरीत ह्या राजकारणात आपण बघितलं तर मला असं वाटत नाही की विकासाचा मुद्दा, कारण 2019चं तुम्ही इलेक्शन बघितलंय, त्याच्यानंतरनं 2024चं बघितलंय. विकासाच्या मुद्द्यावरती मला असं वाटतं कुठलंही राजकारण होऊ शकत नाही. एकतर आत्ता जे इलेक्शन आहे हे स्थानिक कार्यकर्त्याचं आहे. तो कार्यकर्ता जनमानसात कसा असतो, लोकांशी कसा वागतो, लोकांच्या अडीनडीला कसा उपयोगी पडतो किंवा तो लोकांच्या सुखदुःखात जातो, त्यानंतर लोकांची बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या जो करतो तो कार्यकर्ता खरं तर ह्या इलेक्शनमध्ये म्हणजे मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने बूम करू शकतो. तुम्ही या निवडणुकीमध्ये म्हणजे हर्णे गटामध्ये फिरताय, केळशीमध्ये फिरताय, लाडघर या परिसरामध्ये तुमचा होल्ड आहे असं म्हटलं जातं. तर काय एकंदरीत तिथे चित्र दिसतंय तुम्हाला? चांगला प्रतिसाद आहे. आज आमची केळशीमध्ये प्रचार फेरी होती. किमान मला असं वाटतं 100, 125 ते 150 लोक आम्ही प्रचार फेरीला होतो. आणि मला असं वाटतं लोकसभा, विधानसभा आणि हे तिसरे इलेक्शन खरं मी लढते आहे. म्हणजे माझ्या एक आपण बोलतो ना की माझ्या हातातनं हे इलेक्शन गेलेले आहे. तर लोकांची एक बॉडी लँग्वेज असती, तर त्याच्यातनं आपल्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद खरं तर दिसून येतो. काही लोक अशी असतात समोर येऊन काम करतात, काही लोक पडद्याच्या मागून काम करतात. काही लोकांचं असं असतं की उमेदवार तो आहे म्हणून मला त्याला दुखवायचं नाहीये, पण तुमचा उमेदवार उजवा आहे म्हणून मी त्याच्यासोबत आहे. अशा पद्धतीच्याही काही गणितं आहेत. त्यानंतर याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा म्हणजे उमेदवाराची पार्श्वभूमी, त्यांची लोकांच्या प्रती असलेली भावना. म्हणजे आता मी उघडपणे नाही बोलू शकत, लोकांना ते माहिती आहे, लोकांकडनं आम्हाला ते ऐकायला येतंय, त्या उमेदवारालाही त्यांच्या दारात गेल्यानंतर ते ऐकायला लागतंय. त्यामुळं याचा फायदा नक्कीच आमच्या उमेदवाराला होईल असं मला वाटतंय. या लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आहेत, ते कुठेही या निवडणुकीमध्ये दिसले नाही, त्याचं कारण काय आहे? आपल्याला माहीत असेल, मला वाटतं 6 ते 7च दिवस झाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आहे. आणि नक्कीच त्याचा धक्का आम्हाला सगळ्यांना बसलेला आहे. आणि हे सगळं करत असताना पक्षाकडनं आम्हाला असं सांगितलं की कुठल्याही प्रकारची सभा घ्यायची नाही आहे. कार्यकर्त्याने फक्त डोर टू डोर जाऊन आपलं चिन्ह घराघरामध्ये पोचवायचं आहे. त्याच्यामुळं आणि आता ज्या घडामोडी चालू आहेत आपण बघताय, आदरणीय सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शेवटी साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्रातील पण काही जबाबदाऱ्या आहेत त्यांच्यावरती, त्यामुळे त्यांना नाही जमलं इकडे यायला. आदिती तटकरे सुद्धा आले नाहीत. तसं म्हणायला गेलं तर म्हणजे आज तुम्ही जर ताईंचं बघितलं तर आज अजितदादांचा अस्थिकलश जेव्हा श्रीवर्धनला आला रायगडमध्ये, तर त्याचं अस्थि विसर्जन करण्यासाठी ताई हरिहरेश्वरला गेल्या होत्या. आणि आदितीताई ह्या अजितदादांच्या मुलीसारख्या आणि खूप जवळ होत्या. त्यामुळे मला असं वाटतं त्या दुःखातनं अजून तेवढ्या सावरलेल्या नाही आहेत. कारण मंत्रिमंडळामध्ये गेल्याही सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये आदितीताईंवरती विश्वास ठेवून आदरणीय दादांनी त्यांना ती जबाबदारी दिली होती. आणि ती जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी त्यांचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नक्कीच अजितदादा हे तटकरेंच्या कुटुंबातील एक असे व्यक्तिमत्व होतं. आणि तो धक्का अजूनही म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तो धक्क्यातनं आम्ही सावरलेलो नाही आहे. आणि आदितीताई तर दादांच्या खूप जवळ होत्या, त्यामुळे थोडंसं त्यातनं बाहेर पडणं नाही होणार शक्य. त्यामुळं त्या आता सध्या तरी कार्यरत दिसत नाही आहेत. काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना? मतदारांना एवढंच आव्हान करेल की जे सच्चाईने स्वकष्टाने काम करतात, तुमच्या सुखदुःखात जे भागीदारी होतात आणि तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जो तुमच्यासाठी धावून येतो, अशा चांगल्या सुशिक्षित आणि उत्तम प्रशासन असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. त्या उमेदवाराला किमान पंचायत समितीमध्ये जाऊन काय करायचं आहे, जिल्हा परिषदला जाऊन काय करायचं आहे एवढं ज्ञान असावं, या मताची मी आहे. धन्यवाद.
या होत्या साधना बोत्रे, ज्यांनी आपले मुद्दे ठामपणे मांडलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार सुद्धा विजयी होतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.